निवडणूक रोख्यांच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक निधी हा भाजपला मिळालाय आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसतात। मात्र या बॉन्डचे लाभार्थी हे इतर राजकीय पक्ष सुद्धा आहेत। हे इंडिया आघाडीमधले घटक पक्ष असलेल्या डीएमकेला मिळालेल्या 509 कोटींचा निधी सुद्धा चांगलाच वादात सापडलाय आणि या सगळ्यावरून आता राजकारण रंगलेलं आहे। निवडणूक आयोगाने रविवारी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमधून 16 मार्च रोजी मिळालेल्या निवडणूक रोख्यांबाबतची नवी माहिती वेबसाईटवर अपलोड केली। नवीन डेटामध्ये 2017-18 या आर्थिक वर्षातील रोख्यांची माहिती समाविष्ट आहे। या आकडेवारीवरून कोणत्या पक्षाला किती निधी मिळालाय हे स्पष्ट होत आहे। भाजपाने 6,986 कोटी रुपयांचे बॉन्ड वठवले। 2019-20 साली भाजपाला सर्वाधिक 2,555 कोटी रुपये मिळाले। तृणमूल काँग्रेसला 1,397 कोटी रुपयांचे बॉन्ड मिळाले। काँग्रेसने 1,334 कोटी रुपयांचे बॉन्ड वठवले। बीआरएसने 1,322 कोटी रुपयांचे बॉन्ड वठवले। तर द्रमुकला निवडणूक रोख्यांद्वारे 656 कोटी 50 लाख रुपये मिळाले। या माहितीसोबतच इन्फ्रास्ट्रक्चर, गेमिंग आणि खाण कंपन्यांनी हा निधी दिल्याचंही समोर आलंय। त्यानंतर यावरून भाजपाला टार्गेट करण्यात येत आहे। ईडीच्या माध्यमातून धाडी टाकून कंपन्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना इलेक्टोरल बॉन्डची सक्ती करण्यात आली असा आरोप काँग्रेस आणि मित्रपक्ष करताना दिसतायत। इलेक्टोरल बॉन्ड हे जगातील सर्वात मोठं खंडणी रॅकेट असल्याचा आरोप करण्यात येतोय। इलेक्टोरल बॉन्ड्स का सिस्टम निकाला, मैं आपको समझाता हूं। यहां पे जो छोटे छोटे सड़कों पे ना एक्सटॉर्शन चलता है, हफ्तेबाजी चलती है ना, वो नेशनल लेवल पे कर रहे हैं ये लोग। मैं बता देता हूं, 4 तरीके की हो रही है। एक, पहले ये कॉन्ट्रैक्ट देते हैं, सरकार कॉन्ट्रैक्ट देगी और सीधा परसेंटेज लेगी। इलेक्टोरल बॉन्ड देख लीजिए, उसमें साफ है, कंपनी को कॉन्ट्रैक्ट मिलता है, उसके एकदम बाद वो बीजेपी को हफ्ता देना शुरू कर देती है। इलेक्टोरल बॉन्ड स्कैम proved BJP is corrupt. Who collected 8,000 crore rupees in the name of electoral bonds? It is a white-collar corruption of BJP. Can such PM talk about corruption? हे आरोप करणाऱ्या द्रमुकच्या MK स्टॅलिन यांच्या द्रमुकलाही अशाच गेमिंग कंपन्यांकडून मोठा निधी मिळाल्याचं समोर आलंय। डीएमकेला बॉन्डच्या माध्यमातून 656 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला। यातील 80% निधी फ्युचर गेमिंग कंपनीकडून मिळाला। फ्युचर गेमिंग कंपनीनं खरेदी केले 1,368 कोटींचे बॉन्ड। फ्युचर गेमिंग कंपनीचा 37% निधी डीएमकेला। गेमिंग कंपन्या, ऑनलाईन लॉटरी कंपन्या यांच्याकडून बॉन्ड घेण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे। तर दुसरीकडे डीएमकेला मिळालेल्या फ्युचर गेमिंगच्या निधीवरून भाजपानं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला घेरलाय। काल जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सची यादी जाहीर झाली तेव्हा ज्यांच्याविषयी मी तक्रार केलेला आहे त्या फ्युचर गेमिंगचा जो लॉटरी किंग आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला कोट्यावधी रुपये निधी दिल्याचं स्पष्ट झाल्यावरती काय कारवाई होणार? त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला, मुलांना, तरुणांना जुगार आणि व्यसनाधीन करून भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारे आपले खिसे भरत असेल तर मला असं वाटतं की याचा विचार लोकांनी करावा लागेल। इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला बोलण्याचा अधिकारच नाही। अगर संजय राजाराम राऊतने लेख लिहायचाच असेल तर स्वतःचा मालक हा आतापर्यंत डोनेशनवरच तर जगत आलेला आहे। सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या ब्लँकेटपर्यंत हे सगळं तर देणगीवरूनच तर आलेलं आहे। मग ह्याची सगळ्याची यादी अगर बाहेर काढायला गेलो तर मालकाचं फार अवघड होऊन जाईल। दुसरीकडे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये नंबर 2 वर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीचं मुंबई कनेक्शन वादात सापडलंय। हैदराबाद स्थित मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला गेल्या 2 वर्षात मुंबई महापालिकेत 2 मोठी कंत्राटं मिळाली आहेत।
पश्चिम उपनगरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं कंत्राट या कंपनीला मिळालं. दुसरं कंत्राट दहिसर वर्सोवा मार्गातील बोगद्याच्या कामाचं होतं. मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ऑगस्ट 2022 मध्ये 6,000 कोटींची निविदा प्रक्रिया पार पडली. 5 कंत्राटदारांची निवड करून जानेवारी 2023 मध्ये या कामांचे कार्यादेश काढण्यात आले. पश्चिम उपनगरात 1631 कोटी रुपयांची कामं मेघा इंजिनिअरिंगला मिळाली. चारकोप ते माइंडस्पेस मालाडपर्यंत समांतर बोगद्यांच्या कामाचं दुसरं कंत्राटही मिळालं. यातील एका टप्प्याचा खर्च सुमारे 2500 कोटी तर दोन्ही दिशांचे बोगदे मिळून 5,000 कोटींचं कंत्राट मिळालं. मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं खरेदी केलेत 966 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला बोरिवली ते ठाणे बोगद्याचं 14,000 कोटींचं कंत्राट देऊन त्यांना 966 कोटींचे बॉन्ड खरेदी करायला सांगण्यात आल्याचा आरोप होतोय. भाजपने रितसर गळा दाबून हा निधी मिळवलेला आहे. इतर पक्षांना काही अपवाद वगळता तो निधी स्वेच्छेने किंवा त्यांच्या संबंधामुळे मिळालेला हा याच्यामधला फरक आहे. आणि भाजप हा सगळा घोटाळा जो भाजपने सुरू केला की निवडणूक रोखे हे त्यांच्या मनातलं बाळ आहे. त्यांनी आपल्याला कोण देणगी देत आहे हे समजू नये याच्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेली ही यंत्रणा आहे, ज्याचा फायदा त्यांनाही झाला आणि त्यांना चोरून ज्यांना पैसे द्यायचे आहेत किंवा ज्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करायचं आहे त्यांनाही झाला. या मेगा इंजिनिअरिंगला 1,87,000 कोटी हजार कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं. विचार करा, त्याच्या 15% रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली. तुम्ही 10 टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर. म्हणून त्या निर्मला सीतारामनना त्यांना बिचाऱ्यांना ते सांगत सारवासारव करायला लागली. नाही असं काही त्याचे संबंध नाही ना. ईडीनी ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी आता हे तर इलेक्ट्रोल बॉन्ड आहे तो, ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल, बरंच भीतीच वाटते ऐकल्यानंतर. तर भिवंडीतील वीज वितरणाचं कंत्राट असलेल्या टॉरंट पॉवरनं 185 कोटी रुपयांचे इलेक्शन बॉन्ड खरेदी केले. या कंपनीला 2019 साली राज्य सरकारनं 285 कोटी मालमत्ता करात माफ केल्याची चर्चा आहे. एकूणच घोटाळ्यांचा आणि या बॉन्डचा काही संबंध आहे का अशी शंका सध्या व्यक्त होतीये. दरम्यान या इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियानं कोणतीही माहिती लपवलेली नाही असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. कोर्टाच्या आदेशानंतर बॉन्ड देणाऱ्या देणगीदारांची आणि बॉन्ड वठवणाऱ्या पक्षांची वेगवेगळी यादी SBIनं दिली आहे. त्यामुळे कोणत्या देणगीदारानं कोणत्या पक्षाला बॉन्ड दिलेत हे स्पष्ट झालेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.